कल्याण डोंबिवली शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे। लोकांचं संरक्षण करण्यासाठी असलेल्या पोलीस स्टेशन मध्येच गोळीबार झालाय। गोळीबार गुन्हेगारांकडून नाही तर राजकीय नेत्यांकडून झाला असल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या। त्यानुसार भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला। 50 गुंठ जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची पोलीस तपासात माहिती समोर आली आहे। पण या गोळीबारानंतर राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड कोण आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगर मध्ये आपलं स्वागत। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला। या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ज्यांच्यावर गोळीबार केला ते महेश गायकवाड कोण आहेत हे जाणून घेऊया। महेश गायकवाड हे शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख आहेत। कल्याणमधील सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो। तरुणांमध्ये ते लोकप्रिय आहेत। गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये शहरात राजकीय वाद आहेत। कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे त्यांच्यामध्ये याआधी वाद झालेत। काही दिवसांपूर्वी महेश गायकवाड यांच्या लावण्यात आलेल्या एका बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला होता। आता पाहूयात गोळीबार करणारेच गणपत गायकवाड नेमके कोण। गणपत गायकवाड विधानसभेत कल्याण पूर्व मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। 2009 मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा 24,486 मतांनी पराभव करत गायकवाड पहिल्यांदा आमदार झाले। त्यावेळी ते अपक्ष लढले होते। त्या निवडणुकीत कल्याण पूर्व शिवसेना दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली। 2014 मध्ये गणपत गायकवाड यांनी पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली। त्यावेळी शिवसेना भाजपची युती तुटली होती। या निवडणुकीत गायकवाड यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा 745 मतांनी पराभव केला आणि दुसऱ्यांदा विधानसभा गाठली। या निवडणुकीत भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता। 2019 मध्ये गायकवाड भाजपच्या तिकिटावर लढले। त्यांनी अपक्ष उमेदवार धनंजय बोदारे यांचा 12,257 मतांनी पराभव केला। सलग 3 टर्म आमदार असलेले गणपत गायकवाड यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत। गायकवाड मोठे उद्योजक आहेत। त्यांचा मुलगा वैभव गायकवाड भाजपमध्ये कल्याण जिल्हा युवक अध्यक्ष पदावर आहे। शिंदेंनी बंड केलं, ते मुख्यमंत्री झाले। त्यानंतर गणपत गायकवाड यांनी अनेकदा शिंदे पिता पुत्रांना लक्ष केलं। भाजपनं कल्याण लोकसभेची जागा लढवावी, भाजपचा उमेदवार इथून सहज निवडून येईल अशी भूमिका ते सातत्याने घेत आहेत। कल्याण लोकसभेतून एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे 2 वेळा निवडून गेलेत, पण ही जागा भाजपनं घ्यावी अशी मागणी करत गायकवाड हे थेट शिंदे पिता पुत्रांना टार्गेट करत आहेत। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।